नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अलीकडील काळात खूपच मनमोकळे बोलू लागले आहेत। दीर्घकाळ मनात कोंडून ठेवलेल्या विचारांचा किंवा भावनांचा बांध अचानक फुटावा आणि तो धो-धो वाहावा असेच काहीसे त्यांच्या बाबतीत झाले असावे असं वाटतंय। महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना त्यांनी गुंतवणूकदारांनी अनुदानासाठी सरकारच्या भरवशावर राहू नये, कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात असे वक्तव्य त्यांनी केले। त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। विरोधी पक्षाकडून या योजनेवर टीका होत असताना आता सत्ताधारी बाजूकडील एक बडा नेता विरोधकांच्या आरोपांना आधार देणारे वक्तव्य करत असेल तर ही एक गंभीर बाब ठरते। नितीन गडकरी एवढे बोलूनच थांबले नाही, तर त्यांनी सरकारचे वर्णन विषकन्या असेही केले आहे। नागपूरमध्ये उद्योगांसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात गुंतवणूकदारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले। सरकार हे विषकन्या असते, मग ते सरकार कोणाचेही असू द्या, ज्यांच्यासोबत जाते त्यांना ते बुडवते। त्यामुळे गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवावे, सरकारच्या भरवशावर राहू नये। सरकारकडून अनुदान घ्यायचे आहे तर घ्या, मात्र या अनुदानासाठी देवाकडेच प्रार्थना करावी लागेल। सरकारच्या तिजोरीला अनेक वाटा असतात, आता लाडक्या बहीण योजनेलाही पैसा द्यावा लागतो असे विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे या योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जाते। महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नेहमीच टीका केली जाते। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी देखील या योजनेवरून सरकारला इशारा देताना या योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत असे म्हटले होते। या सगळ्यांच्या सुरात सूर मिळवत नितीन गडकरींनी आपल्या सरकारला विषकन्याची उपमा दिली आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।